पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद माने बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की। आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला से आनंद। प्रेम रस बसले मिठी आवड लागे या मुखासी, भाग गेला शिन गेला अवघा झाला से आनंद। तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल भोगे खरे माप, भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात के, जयाचे मुखे सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरु माऊली, तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आज या मेळाव्याचं निवेदन का संत महंत होतील भेटी आनंदी नाचू वाळवंटी, तसंच हे आपलं वाळवंट समजायचं आणि इथंच तो आनंद घ्यायचा का जो महाराजांना प्रत्येक संताला तो भेटला आणि कसा भेटला का आज आपण सकाळपासून कार्यक्रम ऐकत आहोत का चिंचपूरला तो आनंद घेतला, तोच आनंद आपल्यासाठी राहील। आता सहजच मनात असं झालं का सर्वांचं ऐकलं। सकाळचं ताईंचं कीर्तन कोणता अभंग होता? अवघाची संसार सुखाचा करीन, म्हणून वाटलं का आता कोठे जावे मन, संसार जर सुखाचा होता असेल तर। आणि भाऊंचा पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासाची, म्हणून तर असं वाटलं एक मनाला का आता कोठे जावे मन, तुमचे चरण देखलिया। आणि साक्षात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती बर का। एक विचार करा, जसं आपण शेतकरी विचार करूनच पीक करतो ना, तसा परमार्थामध्ये विचार करा। आणि तो विचार करायसाठी काही संतांनी, हे मायबाप आहे आपले ग्रंथ मध्ये, माऊली असं का आईचं प्रेम आहे का तो भगवंत परमात्मा त्याने गीता सांगितली, पण शिष्य अर्जुनासारखा होता, पण आपल्यासाठी माऊली। आणि तेच माऊली आपल्या गुरुवर्यांच्या रूपाने प्रत्येकाला भेटली आणि तेच सांगायचा प्रयत्न कर। तेच तुकाराम महाराज, तुका भासला जरी देहधारी परिहान निर्विकल्प लीलाग्रही, तो साक्षात श्रीराम प्रभूचा अवतार होता। वाटलं नाही ना, मग ते वाटून घेण्यासाठी, तो अनुभव येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आले, ज्यांनी सद्गुरू म्हणजे सत्व स्तुची जो प्रचिती करून देतो ते सद्गुरू। आणि सत्य काय या जगतामध्ये? दोन गोष्टी महाराज, जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य। पण फैसला होत नाही, ज्ञान आणि भक्तीची जोड पाहिजे। कारण महाराज म्हणते का सेक्युरिटीज नावाचे एक शास्त्रज्ञ होते, ते म्हणे का जगत मिथ्या आहे ब्रह्म सत्य आहे। तर लोकांनी त्यांना विष आणलं, जगत मिथ्या आहे विष मिथ्या पाहिजे। ते म्हणे मग आता जगत जर मिथ्या आहे विष मिथ्या आहे, पेले आणि गेले, देह सोडला। आणि इकडं तेच विष माझ्या मीराबाईला, पण ती त्या भक्तीच्या ब्रह्मानंदम परमसुखदम त्या भक्तीच्या स्वरूपामध्ये त्या नाचत होत्या, गायन करत होत्या, एवढं प्रेम। आणि त्या मीराबाईला ते विष पाजलं, पण त्यांना ते विष काहीच करू शकलं नाही। ही शक्ती त्या भगवंताची, आणि ती शक्ती महाराजांना काय असा अनुभव आला जीवनामध्ये तुकाराम महाराज, ते सांगायचा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय। तसं मला काही येत नाही बरं का,
पण आता कसं बोलते ते आता बोलून घेणारालाच माहिती. कारण का तेच सांगते का बाबा बोलविता शिकवता धनी वेगळाच आहे, आणि मी बोलत नाही बरं का. आज जे बोलवते तेच बोलवते. आणि इथं विचारे सारा विचार करा उठा उठी. उठा ना, तुम्ही झोपले कुठं? तुमच्या स्वरूपाजवळ. आणि त्या स्वरूपाजवळ जर तुम्ही जागे झाले तर तुम्हाला पण कारण का बोलवणारा कोण आहे? आणि एखाद्याला जर भरोसा नसेल तर हा देह पडल्यावर याच्यातून काय वजा होतो? ती व्यक्ती आज तुमच्या समोर बोलती. आणि जर ते स्वरूप तुम्हाला अनुभवायचं जर असेल तर महाराज म्हणताय का आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया. कोणते चरण? मग गुरुवर्य सांगतात दिव्य साधना आणि दिव्य बोध. ते चरण जर आपण जर बघितले तर आता कोठे दावे मन, हे मन भटकांती करत नाही. कारण ह्या मनातूनच सगळे विकार उत्पन्न होते. आणि हे जर विकार आपल्याला ताब्यात ठेवायचे असेल तर ते चरण, आणि ते चरण कोणला लाभले हो? कसं आहे माहिती का, एक प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक वासना आहे. हा देह लिंगदेह वासनात्मक लिंगदेह. आणि इथं जी वासना आहे ती बाद होण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते चरण आहे. ते चरण असे अनुभवायला कोणला आले? का मीराबाई. का त्यांनी एक मुलगा होता त्यांच्या दासीचा, आणि त्यांनी मीराबाईला बघितला आणि मोहित झाला. आणि मीराबाईला म्हटला का, आईला त्याच्या म्हटला का मला मीराबाई सोबत लग्न करायचंय. पण घाबरली, कारण मीराबाई राजाची मुलगी होती. आणि मग त्यांनी काय केलं, ती बाई बोलली मीराबाईला. मीराबाई म्हणे तुमच्या मुलाला घेऊन या. आणि ते घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी मीराबाईकडे बघितलं. म्हणे मी तुझ्या सोबत लग्न करायला तयारी, पण माझी एक इच्छा आहे तेवढी तू पूर्ण कर. म्हणे काय? आता काही करू शकत होता तो तिच्यासाठी. मग त्यांनी काय केलं का, म्हणे इथं बैस 7 दिवस आणि अनुष्ठान कर. कोणतं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. असं अनुष्ठान 7 दिवस केल्याच्या नंतर मग मीराबाई त्यांच्या समोर आल्या माळ घेऊन. तर त्यांनी माळ घातली नाही. का घातली नाही? का तुमचे चरण देखलिया. म्हणजे नाम हे चरण आहे महाराज. आणि ते सिद्ध करायचं असेल तर माऊली का त्यांनी सांगितलं आकार ओकार मकार हे तिने जेत एकवटले, तेत शब्द ब्रह्म खवळले, ते म्यान मिले गुरु कृपे आदी बीज. ते बीज आणि ते मला प्राप्त झाल्यावर माझ्या जीवनात काय अनुभव आला? मजर दही सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष आत्य धरू विवेकावरी. म्हणून मी विवेकावर आहे का माझ्या हृदयात सद्गुरु आहे. आणि जे चरण आहे ना, तुमचे चरण देखलिया, का ते चरण माझ्या हृदयात आहे. मग माऊली काय झालं तुम्हाला? का चिंतामणी आली या हाता, सदा विजय वृत्ती मनोरथा, तैसा मी पूर्ण काम. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. माऊली म्हणे मी तसा पूर्ण काम झालो. का? माझ्या जीवनामध्ये ते चरण कोणते? पहिले कुठेच नव्हते काही, शून्य होते पायी, ते रे ते कानोबा. ते चरण माझ्या जीवनात आल्याच्या नंतर, ते चरण सद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात आल्याच्या नंतर त्यांना यो अनुभव आला का आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया. आणि हे चरण, ते चरण जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर माऊली म्हणतात ना हो, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्त करावे दास्य तो सकळ. अरे बाबा, तुझा जो अहंकार आहे ना, तर मी असा मी तसा, यो अहंकार पहिला टाक. कारण का माऊली म्हटले नसते ना का प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. जर तुम्हाला त्या अवस्थेपर्यंत जायचं असेल का आता कोठे दावे मन, तर तुम्हाला त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करावं लागेल. आणि कसं करावं लागेल? का मूळ स्वरूप तुकाराम महाराजांनी मांडलं. म्हणून जाणं त्यानं गुरु भजीचे, त्यानं कृत कार्य व्हायचे. म्हणजे तू जीवनात कृतार्थ होशील. का कसा कृतार्थ होशील? इथं या वया येथवरी होते याची कारण कोणतं कारण? आलासी कोठून जासी कवण्यारे ठाया, घरदार नाही तुझ्या अवघी लटकीच माया. बारीक विचार करा, अवघी लटकीच माया, घरदार नाही तुझी, कोणीच कोणाचं नसतं, फक्त तो भगवंत. आणि त्याच्या सोबत नातं जोडा, कोणतं पण नातं जोडा. कारण प्रत्येक नात्याने
त्याने मोक्ष दिलेला आहे महाराज. आणि राहिलेलं कार्य सद्गुरु त्या स्वरूपात आलेले. आज गुरुवर्य म्हणजे इथं हजर नाही होऊ शकले, पण ते हाय माझ्या हिशोबाने. फक्त दृष्टी बदलली पाहिजे, आणि ती दृष्टी बदलायसाठी तेच सद्गुरु. फक्त दृष्टी का कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालीता आदळ, ती मीरा दुःख गेली. भ्रांती भेटली ना, मी माझं, मी वेगळा ते वेगळे, ही भ्रांती जर जीवनातली जायची असेल तर आपल्याला ते चरण पाहावं लागेल. तुमचे चरण देख दिया. गुरुवर्य महाराज म्हणायचे का तुम्ही राजाची मुलं आहे का विश्वास आज? आणि जर विश्वास असेल ना, तुम्ही खऱ्यानं राजाची मुलं आहे का? तर हे बघा, ते ज्ञान माऊली म्हणत्या का पैगा बरवे जरी मनी आते आणावे, संताया बजावे सर्वशोषी. ते ज्ञान भगवंतानी का भगवंत म्हणे का ते ज्ञान मी कोणला सांगत नाही म्हणे, ते न सांगेची बंधू बळी भद्राची, मंडळीला नाही, लक्ष्मीला नाही. आणि ते ज्ञान तुमच्यासाठी उघड केलंय. ते जर कोणी असतील तर ते आपले सद्गुरु आहे. एवढं मोठं आणि ते चरण व्यापक किती माहिती का? गगनाऊ निवाड नाम आहे. विचार करा, त्या गगनापेक्षा मोठं ते नाम आहे आणि पुरावा आहे माऊलीचा. आणि एक प्रश्न असतो प्रत्येक जीवाचा, का हे काय भाऊ एकांतात देत्या लोकांतात नाही, असा कोणला जर प्रश्न असेल, कारण ही विकारांतकरणातली माऊली म्हणत्या का ही विकार आपल्याला या गोष्टी जाणवायला लावत्या. तर तिसऱ्या अध्यायात शेवटच्या श्लोकात माऊलींनी सांगितलंय तर गुरु शिष्याची घोटी हे तर पद पिंडाची गाठी, तेथून न उठी कवने एकू. तर तू तिथून उठू नकोस. पण त्याच्या मराठी अनुवांतर असं झालंय का गुरु शिष्याला नेऊन एकांतात जी गोष्ट सांगत्या महाराज ती कशाला सहाय्य होती का? तुमची वासना बाद होती. कशी होती का? माऊलीने त्याच्या आधी मांडलं का जळता अग्नी आणि त्याच्यात जर लाकूड टाकलं तर तो अग्नी अजून भडकतो. तसा एक परमार्थ आहे आपला. का कुठं तरी अहंकार आली, तू का म्हणे अहंकाराने नाडीले वाया गेली, तो टाकावं लागल, समोर नाही नाट करावं लागल, आशात ही खणून टाकावं लागल म्हणते. मग असा ह्यो अहंकार आपल्याला घालावं लागल. आणि तेच सद्गुरूंनी तुम्हाला जे चरण दाखवले ना का ते खूप मोठे. तो जीवची परी तुके महेशाशी या सोदिठी जयावळी झळकी, तो पद्मकारू माथा तळपी. तो जीवची परी तुके महेशाशी, पण कधी तो जीव त्याच्या स्वरूपाजवळ झोपलेला आहे. आणि स्वरूपाजवळ काय? अवेद्येच्या निदा भोगीत होता जो अनादी, तो महावाक्याचे निनावे. पण त्याच्या माग नुसतं महावाक्य नाही का गुरुची कृपा. कारण माझ्या सारख्याच्या मुखातून वधून घेण्यासाठी गुरुची कृपाचे बर का. ते म्हटले बस. म्हणलं काय सांगणार, शिव्या दे म्हणे, मला लायकी नाही ना. जनाबाईची कशी लायकी होती, पण प्रेम होता त्याच्या माग, ते प्रेम. मग आता कोठे दावे म्हणा तुमचे चरण देखल्या. ते भगवंताचे चरण तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटत असेल आता कुठे दावे म्हणा कुठंच जर मन गुतत नसेल तर समजायचं आपण नक्की योग्य मार्गाने चाललो. बाग गेला शीन गेला अवघा झाला शी आनंद. आणि आनंदच होतो ना, कारण आनंद हे आपलं स्वरूप आहे. पण माहित नाही का? माहित नाही कारण कैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांतीशी काम विषयामध्ये. भ्रांती झाली ना जीवाला, दोन झाले इथं. आणि इथं तर शिष्य सद्गुरु एक आहे. आनंदासाठी प्रेमासाठी द्वंद्व आहे. कसं ते स्वरूप कसं आहे? द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. कसं आहे? तत्वमस्यादी लक्षण. ते स्वरूप दोघांचं एकच आहे. पण प्रेमासाठी आई आणि लेकरू खूप आनंद वाटतो. आई आणि लेकरू. मी पण सद्गुरु सोबत तसंच नातं जोडले म्हणून इथं बसायची लायकी बरं का. नाही तर भगवंत असा आहे महाराज, जो व्यक्ती समजा एखादा व्यक्ती कसोटीना प्रयत्न जर करीत असला तर परीक्षा पाहत असतो. आणि तसं पाहिलं तर दुःख नाही ना. का स्वरूप हे अमर आहे. इथं सद्गुरूंना ही भ्रांती काढली
का भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरुणे. त्या गुरुच्या वाक्यानं मन धुतलं. का धुतलं? तर हे मलिन होतं. मल विक्षेप आणि आवरण, नुसतं आवरण दोष जरी निघला तरी चिंतनाने महाराज म्हणत्या का बाकीचे 2 दोष जातील. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे आणि ते तुमचे चरण देखल्या. त्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मग काय झालं? बाग गेला, क्षीण गेला. क्षीण कोणता गेला? तो क्षीण होता एक. अवघाची संसार सुखाचा गेला ना माऊलीने, तो क्षीण आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मनरम जठरी शयनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे भज गोविंदम मूढमते. अरे ते स्वरूप तुमचं आलं, पण इथं मार्ग चुकला, ओरपडा झाला. कुठं? आणि सगळ्यात सोपी गोष्ट असताना दीपक भाऊ बोलले, ते म्हणे मला काय येतं फक्त संतांचे चरित्र. पण भगवंत म्हणतात तेही माझं प्राण परते आवडती, जे भक्ती चरित्र ते प्रशंसा होती. का एवढे भक्ती चरित्र काही नाही जमलं ना, मुखाने टाळी हाताने टाळी मुखाने नाम, एवढं जरी जमलं ना. कारण प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव आहे ना महाराज तो जात नसतो, पण चिंतन तेवढं करावं लागेल. किती करावं लागेल? तुमच्या जीवनातला जर शीन घालायचा असेल कोणता, जन्म आणि मरण, ह्यो जो शीन आहे आपल्या जीवनामधला, तर काय करावं लागेल महाराज? नामरूपी अग्नी प्रज्वलित करावं लागेल. कसा करावं लागेल? का अग्नी, पाणी हे अग्नीला जाळतं, पण जर पातेल्यामध्ये ते पाणी ठेवलं आणि त्याला जर सारखा अग्नी घातला तर ते पाणी जळतं. एवढी शक्ती न होणारी गोष्ट आहे. अग्नी पेटलेला आहे, पाणी टाका विझतं. पण क्रिया दिली ना सद्गुरूंनी, कोणती? काय? या भगवंता देहामध्ये जो भगवंत आहे ना, तैसा हृदयामध्ये मी राम. तो राम जर कळाला का, रामच तोच हृदयातलाच कळावा लागल. आणि तेच चरण. कारण राम नाम तो सब कुछ कहते ठग ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तर गए वो नाम तो एक कुछ और. मग सद्गुरु सांगा ना ते नाम कोणतं आहे? अरे जे पार्वतीला एकांतात नेऊन दिलं तेच नाम. का एकांतात दिलं आणि आज ते एकांतात का दिलं जातं? महाराज परंपरा आहे ना, आदिनाथ उमा बीज प्रगटली. ती आदिनाथ बीजाची जी परंपरा आहे आणि त्याच्यासाठी माझ्या माऊलीने माझ्या आईने अवतार घेतला ना. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माशी केले, पण त्याच्या आधी कोणतं? लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. मग असा चरण, असा बोध जर तुम्हाला जीवनात जर प्राप्त झाला, साधू बोध झाला तो नुरून या ठेला, ठाईच मुरला अनुभव. आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्ती समार्जन केले असे. तुमच्या अंतकरणातली वृत्ती त्या भगवंताला अर्पण कर. नाही होत महाराज, काही वेळेस चिंतनाने गोष्टी साध्य नाही होत. पण त्यामुळे तर माऊली म्हटले ना, तनु मनुजी विचार नसेल लागत का त्याच्यासाठी अगरवत्त करावे दास्यत्व सकळ. मग अपेक्षित आपुले सांगती न पुशिले, अंतकरण संवरले संकल्पा नाही. जरी तू वेमहाचा डोंगरू भ्रांतीचा सागरू होऊन जरी असती ना, या ज्ञान शक्तीच्या निवाडी या उघेच गा ठोकडी. एवढी शक्ती आहे त्या भगवंताच्या नामामध्ये, तरी कीर्तनाची नि नटनाची नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. ते पापच नाही नामाचे आईसे केले का, यमदमा अवकाळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली, फुटली राट यम लोकाची. काही एखाद्यानेच वैकुंठी जावे. सद्गुरूंनी काय केलंय? हे सगळंही वैकुंठ केले. प्रत्येक व्यक्ती वैकुंठाला जाऊ शकतो, एवढी ताकद त्या भगवंताच्या नामाची. ऐसे माझे नाम घोषे. काय या विश्वाचे नाहीसी करती दुःखी, या विश्वाचं दुःख नाहीस करत्यात. तो एक वेळ मी भानुबिंबी नसे, योगियांची बुद्धी उमरडून जाय, परंतु तयापाशी पांडवा. कुठं? जे रात्रंदिवस भजन भक्ती करती माझी. आणि ते कोण आहे? ते माझे सद्गुरू आहे, ती माझी माय. आणि ती लेकराला जवळ घेतल्यापासून राहू शकत नाही. फक्त लेकरांनी एकच करावं लागेल, रडावं तर लागेल. बरोबर आहे, रडावं कसं लागेल? रडणं सुद्धा चरण जवळ आहे महाराज. संत चरण रज लागत सहज, वासनेची बीज जळून जाय. ज्या वेळेस अंतकरणातली वासना जळती ना महाराज, मग तोपर्यंत नाही. आणि अनुभव आलाच पाहिजे. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग कोणतं सुख? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटेन रामरूप. गुरुवर्य म्हणतात का अशी सहज अवस्था व्हावं, सहज, एकदम सहज, काहीच नाही. अंतकरण जर शुद्ध जर झालं ना महाराज, सहज हो. गवत वाळलेलं तिडा अग्नीचा स्पर्श,
राख वासनेचे बीज जळून जाय. त्याच्या जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत परमार्थ पुढल्या गतीला जाणार नाही. साधारण व्यक्ती असू द्या नाही तर नामधारक असू द्या, कोणताही असू द्या, परंतु तुका म्हणे होता ठेवा. तो ठेवा जरी होता ना, पण इथं वासना, कारण कर्म स्वातंत्र्य भाऊ म्हटले. वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. वासनाच जर जळली मग काय राहत? हरीची याद असा हरिदाई दिशा, भाव जाईसा तैसा हरी. आणि ती वासना जर बाद करायची असेल ना महाराज, का आता कुठे जावे मन, या मनाला ते चरण सद्गुरूचे दिव्य साधना आणि दिव्य बोध. तुमचे चरण देखले. बाग गेला शीन गेला, बाग गेला शीन गेला. शीन म्हणजे पुनरुपी जन्म. मग बाग कोणता आहे आपल्याला काही कळतच नाही ना, कशासाठी जन्म झाला, काय करायचं. हा वाची वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. मग शिव प्रत्यक्ष कसा पाहायचा तो माझ्या सद्गुरूने मला अनुभवून दिला. नवे नवे का ते तत्व मला सांगितलं आणि ते चरण, आणि मी त्या चरणाशी खूप प्रेम करतो. आणि तेच सांगितलं त्यांनी तिसऱ्या चरणामध्ये, प्रेम रस बैसली मिठी आवड लागे या मुखाशी. कोणत्या मुखाशी? कोणतं मुख आहे? मग 4 वाणी सांगितल्या आपल्याला, परापश्चिंती मध्यमा आणि वैखरी. काही परापश्चिंती वैखरी आणि मध्यमा, काही ह्यो नाभ सद्गुरूंनी जोडला ना, पण अनुभव आला का अवघी चिंता वारली. नाही आला तर कसं काय जोडलं म्हणायचं? वारली का जीवनातली अवघी चिंता? ही चिंता तर संसार. अहो माऊली म्हणत्या का माझा भक्त संसाराची चिंता. अरे काय समर्थाची कांता कोरोना मागे, असं होऊ शकत नाही महाराज. करून दाखवलंय त्यांनी. काय नाही केलं, काय नव्हे केले एका चिंतित विठ्ठली. हा सगळ्यात क्लिष्ट गोष्ट असेल तर बाळातवण करायची, केलं नाही का? करून दाखवलं. कारण का ते तनु मनोजीवे चरणाशी लागले. खूप मी तर म्हणतो ना, परमार्थातला शेवट सुद्धा असावा तर तनु मनोजीवेशी चरणाशी लागावी. पण असं वाटतं ना का सेवा वाटायला येत नाही. कोणती तनु मनोजीवी? तन मन तीस तन मन धन की कोण बडाई, देखता खोमी मिट्टी मिलाई. तसं पाहिलं हे मातीतच जाणारे. गुरुवरे म्हणतात हे डबडे, याचा विचार सोडा. पण एक माणसाला सूक्ष्म वासना राहत्या, ती बाद करण्यासाठी ते संतांचे चरण रजच का हो? रज का म्हटले? 2 गोष्टी होती. चरण रज म्हणजे धूळ. तेवढं जर लहान झालं ना, काय ते आपण भूमीवर काय करीत नाही. मग आपल्याला किती जरी व्याधी झाल्या, पण जर लहान होऊन राहिलं तर काय? मग आता कोठे जावे मग? तुमचे चरण देखले. आणि खूप प्रेम आहे या चरणामध्ये. तसं पाहिलं ना महाराज, अनुभव सांगता येते नाही. कारण अनुभव असे येते ना, तर तुम्ही हास्यान काही वेळेला का जो आनंद मीराबाई घेत होती ना, तो आनंद सुद्धा प्राप्त होत. मलाच महिला आज वाटत काही वेळेला, तर तो आनंद का ते आनंद त्याच्यात नाचायचं. मग कुठं असू द्या तुम्ही, वावरात पाणी भरा, नाही तर घरी एखाद्या वेळेस हरिपाठ एकटाच म्हणायला असलं, तो आनंद घेऊन होता महाराज. पण का होतं? तुमचे चरण देखले. ते चरण आणि ते चरण आणि कृपा आहे सद्गुरूची. आणि खऱ्या कृपा आहे माझ्यात. खऱ्याने हिंमत होईना बरं का भाऊ, बसलेले पुढे बघायची. कारण सांगू का, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, पडिये देह भाव पूर्वावी वासना, अंती ते आपणापाशी न्यावी. काय अंती आपणापाशी म्हणजे काय? या जगतामध्ये दुसरं स्थान नाही. लोह परिसाची न साळे उपमा, सद्गुरुमय महागादची. लोह परिस, तो परिस सोनं करू शकतो पण परिस करू शकत नाही. ती ताकद माझ्या सद्गुरूची का ते परिसच करून सोडते. काय याच्या उपर काय दिलं पाहिजे? एवढी ताकद त्या सद्गुरूच्या चरणामध्ये. आणि ते चरण जर तुमच्या जीवनात जर अनुभवायला आले ना, महाराज म्हणते ते चरण केवढे. तुका म्हणे आम्हा जोगी, आम्हाच्या जवळचे चरण आहे ना सद्गुरूचे, त्याच्या विक्त या जगात मोठी वस्तू नाही. का? गगनावनी वाढना म्हणे. आहे का या गगनापेक्षा मोठी गोष्ट नाही? ते स्वरूप माझ्या सद्गुरूचं आहे. आणि ते सद्गुरू इक्त प्रेम करते महाराज. का?
का कळत नाही काही गोष्टी, आपल्याला वाटत असं काही वेळेस द्वंद्व तयार होतो. पण तुम्हाला सांगतो, काही वेळेला विरह अवस्थेत सुद्धा आनंद वाटतो. कारण जर विरह झाला नाही ना, प्रेम कमी होता असं वाटतं का काय. पण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या असा अनुभव यावा ना सद्गुरू राहता, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरू तुमचे पाय दोन्ही. बर का ताई, ते ते सद्गुरू तुमचे पाय दोन्ही. काल अण्णांनी रात्री भागवतात विषय घेतला. अरे भवरोगाई सेजा इतर काय शुल्लकी आधी व्याधी पळून जातील म्हणे, पण तिथपर्यंत कुठं नाम अग्नी तेवढा प्रज्वलित करा, सर्व काही होईल. आणि ते जोपर्यंत चरण आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाला यो अनुभव घ्यावा लागेल. का कंठात ज्यावेळेस नवीन नवीन नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सांगितलंय. एखादं कोणी असं ज्ञानी मला माहित नाही, मी सहज वाचलं बरं का नारद भक्ती सूत्रामध्ये 5व्या समासात सांगितलंय का रुंदे होए कंठसे आंख भर आना वाचा सदगद हो जाना तब भक्ति चालू होती. वैसे नहीं, उसलिए क्या करना है, वो चरण देखने हमें किसके, राम प्रभू की. पांडुरंग परमात्मा आहे ना, जर पंढरीला गेलो ना आणि इथं काय काही वेळेला सद्गुरू दिसतो, नवे नवे जर इच्छा झाली ना जागेवर सुद्धा ते दर्शन. पण तेवढं प्रेम करा माय बाप हो. इच्छित आवड लागे या मुखास, या मुखाला त्या भगवंताच्या नामाची आवड लावा. आणि त्यांना एकच विनंती करा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले नारायण नाम लेकर फिर प्राण तन से निकले. हे प्राण सोडताना ते नारायण नामच सोडावा. हो नाही तर काय, पिते दूध डोळे मिटून मांजर जात मांजराची असं नको व्हायला. कारण का खूप अट्टहासी जीवन बघा महात्म्याचं, काहीच लायकी नाही आपली वाली. इथं बसायची नाही, बोलायची नाही, कुठलीच नाही. मी तर म्हणतो माझी स्वतःची. त्यांचा जर अट्टहास पाहिला ना, अहो काय विश्वास अनुभव घ्या. आणि तो अनुभव चरणाने तर येईलच, पण गुरु कृपा निर्मळ भाग्यरथी शांती क्षमा यमुना सरस्वती ऐसे असती दपदे जेत एकत्र होती स्वानुभव हे मुक्त स्थिती. असा जर अनुभव आला तर झाली संध्या संध्या माझा गेला आत्मराम हृदय प्रगटला. आणि मग सद्गुरु काय करतील, जे जे व शुद्धे उदार प्रशुद्धे अनवरत आनंद वर्षेती विषय व्याळी मिठी ते तुझी या कृपा दृष्टी निर्विषय होय. तसं मला या विषयाचं स्मरण होतं सद्गुरु, मी काय करू तर तुझी या कृपा दृष्टी. ज्या वेळेला माऊलींनी सांगितलं 15व्या अध्यायात 18व्या अध्यायाच्या मंगलचरणात का तुझी कृपा दृष्टी, ज्या वेळेस मला तुझं स्मरण होतं ना हे विषय काहीच करीत नाही. का घाव तिथं घातलाय, वासनेची बीज जळून जाय. गीता हे शास्त्र नव्हे, शस्त्र आहे. कोणतं, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, या गोष्टीचं खंडन व्हायसाठी. आणि जगतामध्ये तेवढंच एक दुःख आहे का आपल्याला एक दिवस हा देह टाकायचा आहे. किती अट्टहास आहे, प्रयत्न करा ना. होतो काय, अहम ममतेच्या लवड सवडी. मी सांगतो ना व्यासपीठावरून, भगवंतानं माझी पण परीक्षा बघितली बरं का. अहम म्हणलं जाईल, ममत्व खंडन कशाने करायचं, प्रश्न आहे महाराज. जर अनुभव जर आला ना, काय हिवाने पुरविलं संताची रण जाऊ चित्तच. तेवढं प्रेम माझे सद्गुरू माझ्यावर करते. लायकी नाही हो बोलायची, खरं सांगतो. कारण मलाच विशेष वाटतं हिडो बोल राहिलो. पण माझी आई माझ्यावर अनवरत आनंद वर्ष प्रेमाचा वर्षाव करते. आणि तो वर्षाव जर माझ्यावर असा जर होत राहिला ना, मग मी न करी भ्रांतीचे परत ही वृत्ती त्यांच्यावर समर्पित करी. पण तो अनुभव फारच कळत नाही. रात्र बेरात्र कधी कधी असंच होतंय. त्यावेळेस गुरुचं स्मरण होतं ना, आणि असं वाटतं ते पुन्हा पुन्हा व्हावा, होत नाही. असं वाटतं कुठंतरी काहीतरी आड आलंय. हेच आणि सर्व तुम्ही ऐकून घेतलं माझं. ही माझी काही शक्ती नाही प्रभू, तुम्ही महेशाच्या मध्ये, तुम्ही घरानं महेशी. पण अनुभव घ्या रे,
घ्या हो, माफ करा बरं का, रे म्हणलो चुकी झाली म्हणजे. घ्या अनुभव, पण तो अनुभव जर जीवनात जर घेतला ना, दुःख नाहीये महाराज. ते साठी आली या ओळगा सारण धरू, नाही तरी संसार जाईल राया कवनाची गुणगुत सर्व गोष्टी महाराज. पण प्रेम आणि प्रेम स्वतः तयार होत. कारण माऊली म्हणते का तुमच्या भुंड्याखाली सोन्याचा अंडा पुरलेला आहे, आणि तो जर भेटला तर काय होईल, तो राम तुम्हाला भेटल, तो तुमच्या हृदयात आहे. आणि तो राम जर भेटला ना, सगुणानं जर पाहायचा असला तर सद्गुरूच, दुसरा राम नाही या जगामध्ये. आणि ज्याला वाटलं ना गुरुविन देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी, तो माझा गुरु केवढा आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी. त्या सद्गुरूंनी काय केलं, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज, गुरु सौभाग्य देऊन. साधू बोध त्यांनीच नांदावलं, फक्त लेकरू व्हायचं, साधू बोध नांदई. भाऊ म्हटले ना, गुरु सेवे लागी जाणं, शरण एका जनार्दनी, त्रिलोक्याचे जीवन, ज्ञानोबा माझा, तेच माझे सद्गुरू आहे. तेच माझे सद्गुरू आहे. कारण त्या तत्वाने आणि तेच आहे अंतःकरणात, तेच बोलताय हो. आणि खरं प्रत्येक व्यक्तीने अनुभव घ्यावा. कारण मला तरी वाटतं ना, नाही काही झालं ना, या जगतामध्ये एकच व्यक्ती सुखी, तो कोणताही कार्य करीत असताना त्याला जर वाटलं ना माझे सद्गुरू माझ्याकडे बघताय, तर पाप होणार नाही, पुण्य होणार नाही, आणि खंडन होईल तुमच्या कर्माचं सुद्धा. काय खंडील कर्म, काय परोसतील धर्म, पण अशी तळमळ काय नाही उद्धार पाहिजे. ही तळमळ अंतकरणात अशी बिंबवा कुठंतरी, एकदम असं अंतकरण असं शुद्ध. अहो खूप कष्ट करतो आपण जीवनामध्ये, पण त्याच्यातले 10% कष्ट जरी इकडे केले ना, मी सुद्धा माझ स्वतःला म्हणतो, तर तो आनंद कायम टिकल. आणि तो टिकवायसाठी हा मेळावा आहे महाराज. आणि ममत्वाचं खंडन करायसाठी सुद्धा हा मेळावा आहे. तसं होत नाही, कारण ज्यावेळेस परिस्थिती येते ना, त्यावेळेला वाटतं का काही माझे जीवीचे मज भेटू येते आज. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला ते भेटायला येतील ना, दुःख विसरता माणूस. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे दुल्लतसे. काय दशा आहे ती, काय ऐशी दशा येईल, चित्त पांडुरंगी डुल्लतसे. हा अहो तो अनुभव घ्या. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो. तरच स्वतःला एक असं अंतकरणावर हात ठेवून बोला. ही जर अवस्था प्राप्त जर झाली ना, त्याच्यासाठी भक्ती, त्याच्यासाठी नामस्मरण. गरज काय नामस्मरणाची, हा निश्चय झाला पाहिजे. आणि त्या निश्चय करण्यासाठी सद्गुरु कृपा आहे. त्याच्यासाठी एकदम असं निरागस नम्र होऊन अंतकरणात, कारण आईला माहीत राहत पोराला काय लागतं, एवढं एक अंतकरणात तुम्ही विश्वास बाळगा नवे. आणि हे बोलले असतील ते सद्गुरू बर का, माझी लायकी नाही. मी स्वतःच विचार करत होतो काय बोलायचं, पण मी भाऊंनीच सहाय्य केलं सगळ्यांनी. आता कोठे राहावे म्हणा, तुमचे चरण देखलिया. पांडुरंग परमात्म्याची, सद्गुरूचे, तुमचे सर्व एकच आहे, हा भाव माझ्या सद्गुरूंनी मला हृदयामध्ये दाखवला. त्यामुळं एवढंच सांगेल का, तुमचे चरण देखलिया, घ्या अनुभव. आणि ह्यो अनुभव जर आला ना, तर म्हणायचं मग कृतार्थ झालो, इच्छा केली ते पावलो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. संत माफ करा माऊली, मी काय बोललो मला कळलेलं नाही बरं का. लेकरू म्हणून पदरात घ्या, आणि लेकरू म्हणूनच आनंद येतोय. जय. धन्यवाद भाऊ. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम